आज आपण अनेक निर्णय घेतले। खरं म्हणजे आज हे सरकार, मगाशी उदय सामंतजी, केसरकर यांनी देखील सांगितलं, हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे। आणि म्हणूनच तुमच्यातलाच एक माणूस आज तुमच्या समोर मुख्यमंत्री म्हणून बोलतोय। बाळासाहेबांनी देखील त्यांच्या काळामध्ये कार्यकर्त्यांना मोठं केलं, मुख्यमंत्री केलं, मंत्री केलं, परंतु स्वार्थासाठी, महापायी, खुर्चीपायी बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची भूमिका आणि या राज्यातल्या तमाम जनतेच्या मनातल्या भावनांना मुरड घालून त्यांना टाळून जे काय झालं ते अघटित झालं, ते आपल्या समोर आहे। त्याच्यामध्ये मी जास्त जाऊ इच्छित नाही, परंतु मी आपल्याला एवढं सांगतो की हा कोकणी माणूस हा बाळासाहेबांशी त्याचं एक अतूट नातं आहे, नाळ जुळलेली आहे, त्याची बांधिलकी आहे शिवसेनेबरोबर आणि धनुष्यबाणाबरोबर। त्यामुळे हा धनुष्यबाण घेऊन हे शिवसैनिक, मगाशी उदय सामंत यांनी उल्लेख केला, हिंदुत्वाच्या शत्रूंचा आणि विघ्न संतोषी मंडळींचा नायनाट केल्याशिवाय राहणार नाहीत, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो। कारण हा प्रभू रामचंद्राचा धनुष्यबाण, शिवसेनेचा धनुष्यबाण, बाळासाहेबांचं धनुष्यबाण, सर्वसामान्य माणसाचं धनुष्यबाण आज आपल्याकडे आहे। आज खरी शिवसेना आपल्याकडे आहे। आणि म्हणून खोट्याच्या कपाळी गोटा अशी म्हण आहे, ती तुम्ही कोकणी माणसं हे निवडणूक येणाऱ्या खरं करून दाखवल्याशिवाय राहणार नाही। कारण या ठिकाणी विजलेल्या मशालींचा उजेड पडत नाही, हे आपल्या सगळ्यांना माहित आहे, हे आपल्या सगळ्यांना माहित आहे। आणि म्हणून आम्ही सत्तेसाठी नाही, आम्ही विचारांसाठी, आम्ही तत्वाशी लढाई केली। मला काय मिळेल यापेक्षा माझ्या शिवसैनिकाला काय मिळेल, या राज्याला काय मिळेल, या महाराष्ट्राला काय मिळेल, याचा विचार आम्ही केला, याचा विचार आम्ही केला। काही घडू शकला असतं, काही होऊ शकलं असतं, पण आम्ही तो मागचा पुढचा विचार केला नाही। वेडात दौडले वीर मराठे सात, अशा प्रकारची भूमिका घेतल्यानंतर जे धाडस केलं ते धाडस संपूर्ण जगाने पाहिलंय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।